VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। महाराष्ट्र के धुले जिले की साकरी तहसील के हटी खुर्द गांव में 4 किसानों ने एक फफूंदनाशक के इस्तेमाल के बाद तरबूज, केला और कपास की फसल खराब होने का आरोप लगाया है। किसानों ने कृषि विभाग में शिकायत दर्ज कर निष्पक्ष जांच और मुआवजे की मांग की है। धुले जिले की साकरी तहसील स्थित हट्टी खुर्द गांव के किसानों का आरोप है कि उन्होंने ड्रिप सिंचाई के माध्यम से एडवांस पेस्टिसाइड्स प्राइवेट लिमिटेड के मैट्रिक्स अंतर प्रवाही फफूंदनाशक का उपयोग किया था। इसके कुछ दिनों के बाद तरबूज, केला और कपास की फसल सूखने लगी और देखते ही देखते बड़े पैमाने पर नुकसान हो गया। प्रभावित किसानों में अक्काबाई सुनील मासूले, जयदेव शिंदे, अक्काबाई सीताराम पदमौर और राजाबाई सुखदेव पदमौर शामिल हैं। किसानों के अनुसार लगभग 14 एकड़ क्षेत्र की फसल प्रभावित हुई है और कुल नुकसान करीब 35 लाख रुपए तक पहुंच सकता है। उनका कहना है कि संबंधित फफूंदनाशक स्थायी एजेंसी से खरीदा गया था। शिकायत मिलने के बाद कंपनी के प्रतिनिधियों ने खेतों का निरीक्षण कर नमूने जांच के लिए दिए, लेकिन किसानों का आरोप है कि अब तक जांच रिपोर्ट सार्वजनिक नहीं की गई है, न ही मुआवजे को लेकर कोई ठोस कार्रवाई की गई है। किसानों ने कृषि विभाग से निष्पक्ष जांच कराने और यदि जांच में जिम्मेदारी तय होती है तो संबंधित पक्ष के खिलाफ कार्रवाई करते हुए उन्हें 100% मुआवजा दिलाने की मांग की है। फिलहाल मामले में जांच जारी है। खयाम अंसारी, साकरी, धुले। हट्टी खुर्द या गावातील आम्ही 4 ते 5 शेतकऱ्यांनी टरबूज, केळी, कपाशी या पिकाची लागवड केली होती। लागवड केल्यानंतर 1 महिन्यांनी आमच्या पिकामध्ये मर झाली होती। मर झाल्यानंतर आम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं मॅट्रिक्स फंगिसाइड हे आम्ही साई एजन्सी हट्टी येथून ह्या दुकानावरनं घेतलं आणि घेतल्यानंतर आम्ही ड्रिपमधून हे फंगिसाइड यूज केलं आणि यूज केल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आम्हाला आमच्या संपूर्ण प्लॉटचं नुकसान झालं। 100% क्रॉचिंग आली, जळून गेले आणि जळून पूर्ण प्लॉट नाही, म्हणजे 100% नुकसान झालं। तरी प्रशासनाला एक विनंती आहे आम्हाला, आम्ही कमीत कमी 4 ते 5 शेतकऱ्यांचे जवळपास आमचे 15 ते 20 एकर जमीन टोटल सर्वांचं 35 ते 40 लाखाचं नुकसान झालं आहे। साधारणतः आता टरबुजाचा बाजार 20 रुपये 21 रुपये या भावाने विकला जात होता। प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर आमची भरपाई द्यावी। टरबूज, केळी आणि कापूस या सर्व पिकाची आमची नुकसानी झालेली आहे। सर्व प्लॉटमध्ये 100% नुकसान झाली, क्रॉचिंग आलं, जळून गेलं। प्रशासनाला एक विनंती आहे की आम्हाला याची तात्काळ भरपाई द्यावी। आम्ही दुकानदाराकडे जसं बी आम्हाला हे प्लॉटवरचं नुकसान दिसलं, नंतर आम्ही दुकानदाराकडे भेटलो की असा आमचा इश्यू झाला। त्यांनी तात्काळ कंपनीचे अधिकारी यांना व्हिजिट करायला लावली। दुकानदारांनी व्हिजिट केल्यानंतर ते कंपनीचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सॅम्पल घेऊन त्यांच्या लॅबला घेऊन गेले टेस्टिंगसाठी। अजून 4 दिवसांनी सुद्धा त्यांचा रिपोर्ट आलेला नाही आहे आणि आम्ही साक्री कृषी तालुक्याला पण अर्ज केलेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बी आम्ही तक्रार नोंदवली आहे। काय मागणी तुझी? आमची एकच मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांना जेवढे 4 ते 5 शेतकरी आहेत त्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी। जवळपास आमच्या सर्व शेतकऱ्यांचं 35 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे। सरकारला, प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर भरपाई देऊन द्यावी। कारण हे जे आम्ही जो भांडवल यूज केला होता, सर्व व्याजाचे पैसे उचलून केलेला होता। कृपया प्रशासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर भरपाई मिळवावी। कंपनीनं प्रोडक्ट ड्रीपद्वारे सोडलं होतं। टरबूज और कपाशीला सर्व नुकसान माझी झाली आहे। शेतामध्ये यायचं कामच नाही माझं। मी डायरेक्ट आत्महत्या करणार आहे आता। मला जर कंपनीने भरपाई दिली नाही आणि दुकानदाराने बी जर काही केलं नाही माझं, मी दुकानदाराकडून घेतलंय हट्टीतला भगवान शेठ साई दुकानदार यांच्याकडून, ते सुद्धा इथं शेतामध्ये येत नाही। आम्ही त्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ ओरड घेऊन जातोय, पण ते सुद्धा येत नाही। ते सांगतात तुम्ही कंपनीची भेट घ्या का। आम्ही शेतकरी कुठे जाऊ आम्हाला माहितीच नाही। आम्ही भगवान शेठला दिसतंय त्याच्याकडून घेतोय, आम्हाला काय समजत नाही। ते म्हणे बुरशीनाशक आहे आणि आलो इथं तर सोडलं तर बॅग कपाशीत पूर्ण टरबूज पूर्ण जळालेला आहे। काही इथं यायचं म्हणजे भाकर खावं नाही खावं, दवाखान्यात जातोय आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू असं वाटतंय आम्हाला।
आता डायरेक्ट असं वाटतं ना या निंबालाच फाशी घेऊन इथंच काय करू घ्यायचं. काय जगा याचे एवढं 5-5, 6-6 लाख रुपये व्याजानं उचलले आणि टाकले इथं दुसऱ्याच्या शेती. कुठून द्यायचे हे पैसे आम्ही गरीब माणसं. आज म्हणजे त्या भाकर खायला सुद्धा आम्हाला पैसे कोण देणार नाही अशी कंडिशन झाली. लोक कुठे पैसे देतात आता. आमची मागणी फक्त एकच आहे, आम्हाला आमची जी नुकसान झाली ही भरपाई मिळाली पाहिजे. 100% जेवढी नुकसान आहे तेवढी पूर्ण आम्हाला मिळाली पाहिजे.